नमस्कार, डी 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। साक्री तालुक्यातील एका 5 वर्षाच्या मुलीवर नराधमाकडून अत्याचार झाल्यानंतर माननीय खासदार शोभाताई बच्छाव यांनी पीडित मुलीला व कुटुंबाला या ठिकाणी भेट दिली। यावेळी कुटुंबाने त्यावेळी शोभाताई बच्छाव यांना झालेली घटनेच्या संदर्भात सांगितले। यावेळी शोभाताई बच्छाव यांनी डी 24 तास पेड न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देताना सांगितले। काय सांगणार, आज साक्री तालुक्यातील एक आदिवासी मुलीवर अन्याय अत्याचार झाला, त्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल? साक्री तालुक्यामध्ये मनाले म्हणून गाव आहे, तिथं एक आदिवासी कुटुंब आहे। त्या कुटुंबातल्या एका 6 वर्षाच्या बालिकेवर निर्भूळ असं कृत्य नराधमांनी केलं। तिच्यावरती रेप करून तिला अतिशय वाईट परिस्थितीमध्ये सोडलेलं आहे आणि इथे ती 30 तारखेपासून आपल्या हिरे मेडिकलमध्ये ॲडमिट आहे। तिच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे, डॉक्टर्स सगळे लक्ष देत आहेत आणि जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती सुद्धा FIR दाखल केलेली आहे आणि गुन्हेगारांना अटक केलेली आहे। या ठिकाणी आपले पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना देखील मी फोन करून सांगितलं की जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून असे प्रकार हे घडता कामा नये। कारण डोंगराची एक केस आहे, ही एक केस आहे, असे सातत्याने ते जे पण गुन्हेगार असतील तर त्यांना कडक शिक्षा झाल्याशिवाय इतर गुन्हेगार जे आहेत ते असं कृत्य करणार नाही आणि त्याच्यासाठी मला सगळ्यांना या ठिकाणी विनंती करावीशी वाटते की अशा केसेस, अशा घटना भविष्यात पुन्हा होऊ नये म्हणून सगळ्यांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि सहकार्य हे निश्चितपणे केलं पाहिजे। हे कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे आणि हॉस्पिटलमध्ये अजूनही 10-12 दिवस त्यांना लागणार आहे। तर मी सर्व परिस्थिती त्यांची पेशंटची बघितली, परंतु अतिशय त्या ठिकाणी म्हणजे गंभीर परिस्थिती आहे, पण त्याच्यातून पण ती बरी होईल अशी मला वाटतं। पीडिताच्या आईला आणि पीडिताच्या वडिलांना पोलिसांकडून मारहाण झाली होती, काय सांगणार या संदर्भात? त्या संदर्भामध्ये मी जे आपले पोलीस SP साहेब आहेत त्यांच्याशी मी फोनवर बोलले आणि त्यांनी देखील सांगितलं आम्ही सकाळ तपास करतो आहे, चौकशी करतो आहे, जे पण गुन्हेगार असतील त्यांना आम्ही अटक केलेली, अजूनही अटक केली असं काय काय सांगणार, वारंवार राज्यामध्ये अशा घटना होत असतील तर याला कशा पद्धतीने आपण बघा आणि हे जे केसमध्ये तुम्ही कुठल्या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्टची मागणी आदिवासी बांधवांनी केली, काय सांगणार? नाही, आता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे, फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ही केस चालवली गेली पाहिजे। माझी राज्य शासन केंद्र शासनाला निश्चितपणे विनंती राहील की महिलांच्या संदर्भात जो शक्ती कायदा आहे तो मंजूर करावा, तो अंमलात करावा की जेणेकरून त्या कायद्याच्या अंतर्गत असे गुन्हे जर आढळले तर अत्यंत कठोर अशी शिक्षा ही गुन्हेगारांना। संबंधित 3ही लोकांना कठोर शासन झाले पाहिजे। या संदर्भात मी लोकसभेमध्ये हा विषय मांडल्याशिवाय राहणार नाही। यावेळी शोभाताई बच्छाव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले व पीडित कुटुंबाला न्याय मिळेल हे यावेळी प्रतिक्रिया दिली। कॅमेरामॅन निलेश ढोलेचे आणि पवार, डी 24 तास।